सुपर बाजार कोऑपरेटिव्ह कणकवली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव वातानुकूलित सुपर बाजार। पत्ता सुपर बाजार मुंबई गोवा हायवे SM हायस्कूल समोर कणकवली। आपल्या अतूट विश्वासामुळेच आम्ही 25व्या वर्षात पदार्पण करतोय। दुसऱ्यांच्या कामाचं श्रेय घेण्याची सवय नाही असं म्हणत आमदार निलेश राणेंनी विरोधकांना जोरदार टोला हाणलाय। तरी पण आपण त्यांच्या अकलेचे तारे कधी आपण मोजत नाही, पण ते तुमच्या समोर मी ठेवतो। मी जसं म्हटलं की माझे आमदार सध्या रिकाम टेकडे आहेत। त्यांनी गणेश घाटाची पाहणी केली आणि गणेश घाट हा मी आणला असं त्यांनी त्यांच्या कुठल्या तरी प्रेसमध्ये सांगितलं। मी काय बघत नाही त्यांची प्रेस वगैरे, कारण का बघण्यासारखं काही नसतं। तर त्यांच्या प्रेसमध्ये किंवा कुठेतरी त्यांचा उल्लेख झाला की हे गणेश घाट म्हणे आराखडा मी तयार केला। आपल्या पत्रकारांना माहितीसाठी सांगतो, हा आराखडा जो आहे तो जून 2022 मध्ये प्राथमिक स्वरूपामध्ये त्याची तो सुरू झाला, आराखडा मांडायसाठी सुरू झाला, बनवण्यासाठी। 2022 मध्ये सरकार कोणाचं होतं मला काय वेगळं सांगायची काही गरज नाही। 2022 ते 2025 कसलंही काम सुरू नाही, कसलंही म्हणजे 2024 पर्यंत कसलंही काम सुरू नाही, कोणी काम हाती घेतलं नाही, आराखडा तयार झालेला नव्हता, कसलंही काम मंजूर नव्हतं। निविदा निघाली सप्टेंबर 2025 ला, तेव्हा आमदार कोण होता? निविदा निघाली सप्टेंबर 2025 ला, वर्क ऑर्डर निघाली 29 सप्टेंबर 2025 ला, भूमिपूजन झालं 29 ऑक्टोबर 2025 ला। एकूण निधी 3 कोटीचा आपण इकडे मंजूर करून घेतला। अजून 2 कोटी निधी माझी आमदारांना माहित सुद्धा नाही की अजून 2 कोटी निधी यायचा आहे। ते नुसतं तिकडे गेले आडवे तिडवे सगळे गॉगल गँग घेऊन आणि तिकडे फोटो काढले आणि कुठल्या तरी वंचाळ नदीच्या इकडे निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे असं काहीतरी तिकडे जाहीर केलं। निकृष्ट दर्जाचं काम करण्यासाठी पहिलं काहीतरी काम करावं लागतं माझे आमदार साहेब। आम्ही निकृष्ट दर्जाचं काम अजिबात तिथे ठेवणार नाही। 1% जरी तिथे कॉन्ट्रॅक्टर चुकला त्याला घरी पाठवण्याचं काम आज निलेश राणेकर ठेवून असल्याचं, पण नको ती खोटी माहिती देणं। मी पण माझी खासदार होतो तेली साहेब, मी पण माझी खासदार होतो। मी या मतदारसंघामध्ये जेव्हापासून कामाला सुरुवात केली सगळ्यांना माहिती आहे। मला अनेक लोक याची साहेब सरकार आपलं आहे, काम मंजूर आपण केलेलं आहे, तर नारळ आपण वाढवला पाहिजे, मला अजिबात नाही करणार। जिथे माझा अधिकार नाही तिथे मी जाणार नाही। उगाच नारळ वाढवायला एवढे काय नारळ स्वस्त झाले असतील मार्केटमध्ये मला माहित नाही, पण मी तेवढा स्वस्त झालेलो नाही। कुठल्या दुसऱ्या मतदारसंघामध्ये जाऊन मी कोणाच्या तरी हक्काचं मारून हे काम मी आणलं असं सांगणारा मी तसा लहान मनाचा माणूस नाही। एवढ्या कोट्यावधी निधी आपण इथे आणला।